सम्यक भाऊची कमेंट आहे की आजी आम्हाला शेव भाजी बनवून दाखव. मग आज मी बनवतो. आता हे शेव आणि हे लागणार त्याले मसाला हा लागणार. आता हा कांदा आहे हा भुजून घेतो चुलीत. आणि खोबरं भाजतो चुलीत. मग हे थंडा मसाला आहे हा. आणि हा तेजपत्ता, हा थंडा मसाला, हा गरम मसाला, हे हे फूल आहे, हे कलमी, आणि हे विलायती, हे मोठी विलायती, आणि खाकस, आणि जिरं, लसण, अद्रक, मीठ, आणि हळद, मिरच्या, सांबार. हे एवढं सामान याच्यासाठी. हा मसाला भुजून घेतो. हे खोबरं भाजून घेतो. हे चुलीत भाजलं. आता हे असं भाजा लागते. हे मिरच्या भाजतो. हे तेल टाकतो जरासं. झाल्या मिरच्या आता काढून घेतो. झाला भाजणं. आता काढून घेतो. हा कांदा घेतला भाजून चुलीत. मसाला भाजला, कांदा भाजला, हे खोबरं, हे आता पाट्यावर वाटून घेतो सांबार. सांबार वाटणं आता झाला, काढून घेतो. असा बारीक वाटा लागते, मग मस्त भाजी येते. एक कढई गरम झाली, तेल टाकतो. तेल गरम झालं, कांदा टाकतो. कांदा झाला लाल, आता मसाला टाकतो. मसाला झाला, आता पाणी आपल्याला लागलं एवढं पाणी टाकावं. आता आता उकळी आली, शेव टाकतो यात. आता झाली आहे भाजी, उतरून घेतो.
सांबार टाकतो थोडसा. सम्यक भाऊची कमेंट आहे की आजी आम्हाला शेवभाजी करून दाखव. मग मी आज बनवली. हे अशी बनवली. मग हे पाट्यावर सांबार वाटला आणि अशी बनवली मी हे भाजी. आता मी बनवली अशी तुम्ही बी बनवून पहा, खाऊन पहा पाट्यावरली भाजी सांबार वाटून. आणि कमेंट करून आम्हाला सांगा कशी झाली. तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करण्यास विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. टाटा.